Good evening, students. Good evening, everyone. येतोय का आवाज? Yes, sir. Yes, sir. ओके. येस, गुड इव्हनिंग. कसे आहात? चलो, तर आपला हा लिनियर प्रोग्रामिंगचा थर्ड लेक्चर आणि या लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज नंबर 7.3 करणार आहे. तिसरी एक्सरसाइज करतो. टोटल लिनियर प्रोग्रामिंगमध्ये 4 एक्सरसाइज आहेत. किती? 4. त्यातली फोर्थ एक्सरसाइज जी आहे ना, ती मार्क्स वाईज ती सर्वात इम्पॉर्टंट आहे. पण फोर्थ एक्सरसाइज येण्यासाठी पहिल्या 3 एक्सरसाइज करायला लागतात, ज्या की आपण आत्ता इथे करतोय. ओके. तर चलो, जास्त काही टाईम वेस्ट न करता मी लेक्चर स्टार्ट करतोय. बिकॉज 9 सम्स आहे त्याच्यामध्ये आणि हे सर्व लाईक वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. सो थोडासा टाईम लागतो ॲक्च्युली हे सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे, तर पाहूया आपण आता. पहा, रेकॉर्डिंग चालू आहे, मिळून जाईल ना तुम्हाला यूट्यूबवरती. सी, क्वेश्चन नंबर 1 फ्रॉम द एक्सरसाइज 7.3. A manufacturing firm produces two types of gadgets, A and B. बघा काय, मॅन्युफॅक्चरिंग फर्म ना 2 टाईपचे गॅजेट्स बनवते, ए अँड बी. पहा, गॅजेट ए, गॅजेट बी, हा टेबल त्यांनीच दिला. अ मॅन्युफॅक्चरिंग फर्म प्रोड्युसेस 2 टाईप्स ऑफ गॅजेट्स, ए अँड बी. ए आणि बी असे 2 टाईपचे गॅजेट्स बनवते मॅन्युफॅक्चरिंग फर्म, विच आर फर्स्ट प्रोसेस्ड इन अ फाउंड्री अँड देन सेंड टू मशीन शॉप फॉर फिनिशिंग. म्हणजे कसं आहे माहिती का, एखादं गॅजेट बनवायचं असेल ना, तर ते पहिले बेसिकली फाउंड्रीमध्ये लाईक त्याच्यावरती काम केलं जातं आणि मग त्याला एका मशीन शॉपवरती पाठवलं जातं मशिनिंगसाठी. एखादी गोष्ट ज्यावेळेस बनवतो आपण, तर ठीक आहे, रॉ मटेरियल वगैरेचा यूज करून लाईक बनवतोय काहीतरी, बट ती चांगली दिसली पाहिजे. सो त्यासाठी त्याला फिनिशिंग पण करायचं असतं, नाही का, एका वेगळ्या शॉपमध्ये, मशिनिंग शॉपमध्ये. तेच आपल्याला सांगतात. अ मॅन्युफॅक्चरिंग फर्म प्रोड्युसेस 2 टाईप्स ऑफ गॅजेट्स, ए अँड बी, विच आर फर्स्ट प्रोसेस्ड इन अ फाउंड्री. पहिले फाउंड्रीवरती लाईक काहीतरी केलं त्याच्यावरती, अँड देन सेंड टू अ मशीन शॉप ऑफ फिनिशिंग. मग त्याच्यानंतर मशीन शॉपवरती पाठवून दिलं त्याला, नाही का. Number of man hours of labor required in each shop for production of A and B per unit, okay, and the number of man hours available for the firm are as follows. काही नाही रे, त्या टेबलचा अर्थ सांगतो. गॅजेट ए जर का बनवायचं असेल ना तुम्हाला, तर 10 तास फाउंड्रीमध्ये लाईक लाईक काम केलं पाहिजे त्याच्यावरती, आणि मग 5 तास मशीन शॉपवरती काम झाल्यानंतर, म्हणजे टोटल 15 तास त्याच्यावरती काम झाल्यानंतर गॅजेट ए बनतो. आणि गॅजेट बी जर का बनवायचं असेल तुम्हाला, तर फाउंड्रीमध्ये 6 तास काम करायला लागतं, ओके, त्या गॅजेटवरती, आणि 4 तास मशीन शॉपवरती काम करायला लागतं, आणि मग मग कुठे जाऊन गॅजेट नंबर बी बनून जातो. आय होप तुम्हाला हे समजलं. पण आता कंपनीकडे कसं आहे माहिती का, मॅन्युफॅक्चरिंग फर्मकडे कसं आहे माहिती का, फाउंड्रीमध्ये 60 तासच अवेलेबल आहेत, 60 आवर्स अवेलेबल आहेत, आणि मशीन शॉप वरती बेसिकली 35 आवर्सच अवेलेबल आहेत. त्यापेक्षा जास्त टाइम अवेलेबलच नाही आहे. आता तुम्ही म्हणाल दिवसातनं 60 तास कसे, 24 तास असतात आपल्याकडे, तर 60 तास कसे काय. हे पहा, 6 एम्प्लॉई जर का असतील आणि हर एक एम्प्लॉई 10-10 तास काम करत असेल, बरोबर, तर 6 × 10 60 आवर्स होतात की नाही. सायमल्टेनियसली काम करत असेल, पहिला एम्प्लॉई, दुसरा एम्प्लॉई, तिसरा एम्प्लॉई, चौथा एम्प्लॉई, 5वा एम्प्लॉई, 6वा एम्प्लॉई, सकाळी करतात काम, सकाळी 9 पासून संध्याकाळी 7 पर्यंत 10 तास काम केलं, म्हणजे 60 तास झालेच ना शेवटी, बरोबर. म्हणजे 60 आवर्स फाउंड्रीमध्ये काम होऊ शकतं, आणि मशीन शॉपवरती 35 आवर्स काम होऊ शकतं, असं ते आपल्याला कन्स्ट्रेंट सांगतात. आता पहा, पहिलाच क्वेश्चन असल्यामुळे आपण हा क्वेश्चन हवं तर परत रीड करू, परत एक वेळेस व्यवस्थित समजून घेऊ, अँड देन त्यानंतर प्रोसीड करू. तर माझं एक रिक्वेस्ट असेल तुम्हाला, आधी तुम्ही हा क्वेश्चन परत एकदा वाचून घ्याल का रे व्यवस्थित. वाचा बरं क्वेश्चन. तर पहा,
मी परत एक वेळेस समजून सांगतो तुम्हाला. अ मॅन्युफॅक्चरिंग फर्म प्रोड्युसेस टू टाइप्स ऑफ गॅजेट्स ए अँड बी. म्हणजे आहे कंपनी कोणतरी मॅन्युफॅक्चरिंग फर्म आहे, दोन टाईपचे गॅजेट बनवते, गॅजेट ए गॅजेट बी, ठीक आहे. विच आर फर्स्ट प्रोसेस इन फाउंड्री. पहिले फाउंड्रीवरती त्याला प्रोसेस केलं जातं आणि मग त्याच्यानंतर मशीन शॉपवरती काम केलं जातं. त्याच्यावरती पहिले फाउंड्रीवरती त्याच्यावरती काहीतरी काम केलं जातं, मग त्याला थोडंसं आणखी चांगलं बनवण्यासाठी मशीन शॉपवरती त्याच्यावरती फिनिशिंग केलं जातं आणि मग तो बाहेर पडतो आणि मग त्याला आपण विकत घेतो. बरोबर. मी म्हणलं ठीक आहे. तर त्यांनी दिलं गॅजेट ए बनवण्यासाठी 10 तास फाउंड्रीवरती आणि 5 तास मशीन शॉपवरती काम करायचं आहे. गॅजेट बी बनवण्यासाठी 6 तास फाउंड्री आणि 4 तास मशीन शॉपवरती काम करायचं, तर मग पुढे जाऊन गॅजेट बी बनतो. आता फाउंड्रीमध्ये जे टाइम अवेलेबल आहे ना, दॅट इज 60 आवर्स. टाइम अवेलेबल इन फाउंड्री इज 60 आवर्स अँड टाइम अवेलेबल इन मशीन शॉप इज 35 आवर्स. ओके, फाउंड्रीमध्ये 60 आवर्स टाइम आहे आणि मशीन शॉपवरती 35 आवर्स टाइम अवेलेबल आहे आपल्याकडे. म्हणलं ठीक आहे. प्रॉफिट ऑन सेल ऑफ ए आर्टिकल, गॅजेट ए सेल केलं की 30 रुपये प्रॉफिट होतो आणि गॅजेट बी सेल केलं की 20 रुपये प्रॉफिट होतो. त्यामध्ये फॉर्म्युलेट एलपीपी टू हॅव मॅक्सिमम प्रॉफिट. हे पहा, या अख्ख्या एक्सरसाइजमध्ये काय करायचं आहे आपल्याला माहिती का? आपल्याला काही एरिया बिरिया नाही काढायचा कोणता. आपल्याला फक्त हा जो वर्ड प्रॉब्लेम आहे त्याला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचा. कम्प्लीट एक्सरसाइजचा एकच मोटिव्ह आहे, वर्ड प्रॉब्लेमला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. मी सांगतो कसं काय. हे पहा, तुम्हाला माहिती का किती गॅजेट ए बनवले पाहिजे? मी म्हणतो एक्स गॅजेट ए बनवले पाहिजे. तुम्हाला माहिती का गॅजेट बी किती बनवले पाहिजे? मी म्हणतो वाय गॅजेट बी बनवले पाहिजे. बाबा, एक गॅजेट ए बनवलं तर 10 तास लागतात, पण एक्स गॅजेट ए बनवलं तर 10x एवढे आवर्स लागतात फाउंड्रीमध्ये. एक गॅजेट बी बनवलं तर 6 तास लागतात फाउंड्रीमध्ये, बट वाय गॅजेट बी बनवलं तर 6y इतके आवर्स लागतात फाउंड्रीमध्ये. आणि या दोघांचं जे ऍडिशन आहे ना, म्हणजे फाउंड्रीमध्ये जेवढा टाइम जो लागलाय ना, दॅट शुड बी लेसर दॅन ऑर इक्वल टू 60. 60 तासापेक्षा कमी तास लागले पाहिजे, कारण की अवेलेबल 60 आहेत. 60 तास लागले तरी चालतील, पण 60 किंवा 60 पेक्षा कमी तासात झालं पाहिजे सर्व. म्हणलं ओके. आता बघा, मशीन शॉप गॅजेट ए एक बनवलं तर 5 तास लागतात मशीनवरती, पण एक्स गॅजेट ए बनवले तर 5x आवर्स लागतात टोटल मशीनवरती. गॅजेट बी जर का बनवलं तर 4 तास लागतात, पण वाय गॅजेट बी बनवलं तर 4y आवर्स लागतात मशीनवरती. तर मशीनवरती जितका टाइम आता हा लागलाय ना, दॅट शुड बी लेसर दॅन ऑर इक्वल टू 35. एक्स अँड वाय बोथ आर ग्रेटर दॅन इक्वल टू 0, कारण की गॅजेट ए आणि गॅजेट बी जे बनवतात ना, एक्स आणि वाय, तर दोन्ही पॉझिटिव्ह असले पाहिजे की नाही, ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असले पाहिजे की नाही. 0 किंवा 0 पेक्षा जास्त गॅजेट बनवतात, 0 किंवा 0 पेक्षा जास्त गॅजेट बी बनवा, हे असं आपण इथे सांगतोय. आणि आपला जो प्रॉफिट आहे ना, प्रॉफिट काय प्रॉफिट आहे बाबा? गॅजेट ए एक विकलं तर 30 रुपये प्रॉफिट म्हणे, मग एक्स बनवतोय म्हणजे 30x प्रॉफिट होईल की नाही? गॅजेट बी विकलं की 20 रुपये प्रॉफिट होतो भाऊ, पण वाय गॅजेट बी बनवतोय म्हणजे 20y प्रॉफिट होईल. सो दिस इज द प्रॉफिट. ते म्हणतात ना, फॉर्म्युलेट एलपीपी टू हॅव मॅक्सिमम प्रॉफिट. आपल्याला फक्त हे वर्ड प्रॉब्लेम जो आहे ना, त्याला असं मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं, दॅट्स ऑल. मग प्रॉफिट मॅक्सिमम केव्हा होतं, म्हणजे किती गॅजेट ए बनवू, किती गॅजेट बी बनवू, म्हणजे ते विकू आणि मग त्याच्यानंतर प्रॉफिट मॅक्सिमम होईल. हे आपल्याला करायचं आहे 4th एक्सरसाइजमध्ये. 3rd एक्सरसाइजमध्ये तर आपल्याला फक्त आणि फक्त असे मॅथमॅटिकल फॉर्मॅट्स बनवायचे. बरोबर. आता लिहायचं कसं असं सांगतो. असं लिहायचं असतं पहा, मॅक्सिमाइज लिहायचं, त्याच्यानंतर हा असं लिहायचं, मॅक्सिमाइज प्रॉफिट इक्वल टू दिस थिंग, आणि इथे लिहायचं सब्जेक्टेड टू 1 2 3 4 असं लिहायचं, एका खाली एक लिहायचं, 1 2 3 अँड देन 4. सब्जेक्टेड टू 1 2 3 4 कन्स्ट्रेंट्स. हे कन्स्ट्रेंट्स आहेत ना, मीन्स बाधा आणतायत हे, नाही का? गॅजेट ए बी बनवायला, नाही का? 60च तास अवेलेबल आहे, आणखीन जास्त असलं तर आणखीन जास्त बनवलं असतं. सो दीज आर कन्स्ट्रेंट्स. मुलांना काही डोक्यात गेलं का तुमच्या? येस. ओके, बाकी पण सांगू शकतो. येस सर. ओके, जाऊ पुढे. हे बा, पहिला जरी नसेल समजलं मला येस सांगतो. सर. ओके, सेकंड वाला क्वेश्चन थोडासा आणखी व्यवस्थित समजून जाईल, कारण की सर. येस बोल ना.
सर तो प्रॉफिटचं जे काही इक्वेशन आहे तो नाही समजलं. हे बघ, आपण गॅजेट ए एक्स बनवलेलं आहे नाही का, गॅजेट ए एक्स बनवलं होतं आणि गॅजेट बी वाय बनवले होते, बरोबर ना? हो. आता बघ, प्रॉफिट ऑन सेल ऑफ ए इज 30, म्हणजे एक गॅजेट ए एक जर का विकशील तर 30 रुपये प्रॉफिट होईल, 2 विकशील तर 60 प्रॉफिट होईल, 3 विकशील तर 90 प्रॉफिट होईल. तसे एक्स गॅजेट ए विकशील तर 30 इंटू एक्स असं प्रॉफिट होईल. हे बघ, एक विकशील तर 30 प्रॉफिट आहे, 2 विकशील तर 30 इंटू 2 म्हणजे 60 प्रॉफिट आहे, 3 विकशील तर 30 इंटू 3 प्रॉफिट आहे म्हणजे 90 प्रॉफिट आहे. तसे जर का एक्स विकशील तर 30 इंटू एक्स म्हणजे 30 एक्स प्रॉफिट आहे, असं समजलं? ओके सर, हां समजलं. सो गॅजेट ए विकल्यानंतर 30 एक्स प्रॉफिट आणि गॅजेट बी विकल्यानंतर 20 एक्स प्रॉफिट, कारण की 20 वाय प्रॉफिट, सॉरी 20 वाय, बरं 20 एक्स नाही 20 वाय, कारण की वाय गॅजेट बी बनवतोय आपण, सो 20 वाय. ओके सर. चलो आता पहा पुढे मुलांना. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. पहा आता काय म्हणतं क्वेश्चन नंबर 2 मध्ये. तर ते सांगते आपल्याला की इन अ कॅटल ब्रीडिंग फर्म, एक कॅटल ब्रीडिंग फर्म आहे. कॅटल माहिती आहे ना, लाईक गाय म्हशी किंवा शेळ्या बकऱ्या भेड बकरी, बरोबर, यांना बोलतो ना आपण कॅटल, असतात काहीतरी यार ते. चलो पुढे. इन अ कॅटल ब्रीडिंग फर्म इट इज डिस्क्राइब दॅट फूड रेशन, ओके, for one animal must contain 14, 22 and 1 unit of nutrients A, B and C respectively. ते काय म्हणता माहिती का, एक कॅटल ब्रीडिंग फर्म आहे. काय नाही, शिकणार नाही तर तेच करायचं आपल्याला. माझी लहानपणीची इच्छा होती ॲक्च्युली, माहिती का, की लाईक अशी एक डेअरी बनवायची. पण ठीक आहे, इच्छा असते, आता बघू कधी जमलं तर करू. पाहता पुढे काय सांगतं. तर in a cattle breeding firm it is prescribed that food ration for one animal must contain 14, 22 and 1 unit of nutrient A, B and C असं म्हणतात ते. मिनिंग सांगतो तुम्हाला, थांबा जरा. 2 डिफरंट काइंड्स ऑफ फूडर आर अवेलेबल, 2 प्रकारचे लाईक खाद्य अवेलेबल आहेत त्यांचे, ओके, आणि त्यांचं इन्फॉर्मेशन दिलं इथे जरा बघा रे. फॉर्डर 1 आहे, फॉर्डर 2 आहे, खाद्य नंबर 1, खाद्य नंबर 2, बरोबर. तर फॉर्डर नंबर 1 मध्ये काय माहिती का, न्यूट्रिएंट ए, न्यूट्रिएंट बी, न्यूट्रिएंट सी, तिन्ही न्यूट्रिएंट तर दोघांमध्ये पण आहेत, फॉर्डर 1 मध्ये पण आहे, फॉर्डर 2 मध्ये पण आहे. पण फॉर्डर 1 मध्ये न्यूट्रिएंट ए किती आहेत, 2 आहेत. न्यूट्रिएंट बी किती आहेत, 2 आहेत. न्यूट्रिएंट सी किती, 1 आहे. फॉर्डर नंबर 2 मध्ये न्यूट्रिएंट ए 1 आहे, न्यूट्रिएंट बी 3 आहे, न्यूट्रिएंट सी 1 आहे. समजलं? आता बेसिकली काय आहे की रिक्वायरमेंट आहे रे. इथे लिहू का रिक्वायरमेंट? मला तुम्ही सांगा बरं जरा मुलांना. न्यूट्रिएंट एचा रिक्वायरमेंट किती आहे, 14. न्यूट्रिएंट बीचा रिक्वायरमेंट किती आहे, 22. आणि न्यूट्रिएंट सीचा रिक्वायरमेंट किती आहे, एकच आहे. रिक्वायरमेंट याचा अर्थ समजतं का, की तेवढे न्यूट्रिएंट्स भेटले पाहिजे त्यांना ॲनिमलला डेली बेसिसवरती. डेली बेसिसवरती न्यूट्रिएंट ए हे 14 भेटलं पाहिजे, न्यूट्रिएंट बी हे 22 भेटलं पाहिजे, न्यूट्रिएंट सी हे 1 भेटलं पाहिजे. हे मिनिमम रिक्वायरमेंट असतं, बरं, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त भेटलं तर चांगलंच आहे ना त्यांना, बट दिस आर मिनिमम रिक्वायरमेंट्स. आता विषय काय माहिती का, कॉस्ट ऑफ फॉर्डर 1 इज 3 रुपीज अँड कॉस्ट ऑफ फॉर्डर 2 इज 2 रुपीज. फॉर्डर 1चा पण काहीतरी कॉस्ट आहे, फॉर्डर 2चा पण काहीतरी कॉस्ट आहे, म्हणजे ठीक आहे. आता किती टाकलं पाहिजे हेच माहीत नाहीये. बघा, तुम्हाला एवढे न्यूट्रिशन्स द्यायचेत ॲनिमलला, पण ते कमीत कमी पैशात जर का तुम्ही ते देऊ शकलात तर तुमचं प्रॉफिट मॅक्सिमम होईल, नाही का. सर्व काही गोष्टी विकून, दूध वगैरे विकून किंवा आणखीन काही असेल, बाबा काहीतरी करत असेल ते, कॅटल वगैरे विकत असेल ते, बरोबर. तर खाण्यासाठी कमीत कमी पैसे इन्व्हेस्ट झाले पाहिजे, पण ॲट द सेम टाइम सर्व न्यूट्रिशन भेटले पण पाहिजे. असं नाही की लाईक उपाशी मारतोय ना आपण, बरोबर. न्यूट्रियन्स तेवढे भेटलेच पाहिजे, बट कमीत कमी पैशात. सो मी काय म्हणतो की फॉर्डर नंबर 1 एक्स फॉर्डर नंबर 1 टाकू आणि वाय युनिट ऑफ फॉर्डर नंबर 2 टाकू, नाही का. जे पहिल्या प्रकारचं लाईक खाद्य आहे त्यांचं, तर ते एक्स अमाऊंट ऑफ लाईक खाद्य टाकू त्याला, नाही का. एक्स युनिट ऑफ फॉर्डर 1 टाकू आणि वाय युनिट ऑफ फॉर्डर 2 टाकू आपण. पण किती काय टाकायचं माहित नाही आहे, मे बी 4 युनिट ऑफ फॉर्डर 1 अँड 3 युनिट्स ऑफ फॉर्डर 2 असं टाकू. तेच माहित नाही आपल्याला, तेच शोधायचं एक्स आणि वाय. ते या एक्सरसाइजमध्ये शोधणार नाही आपण, ते पुढच्या एक्सरसाइजमध्ये शोधणार. तर आता तुम्ही मला हे सांगा की न्यूट्रिएंट ए बद्दल बोलू आपण. बरं, फॉर्डर 1 टाकलं की 2 मिळतं न्यूट्रिएंट
अरे पण आपण एक्स युनिट ऑफ फॉर्डर 1 टाकतोय म्हणजे 2x न्यूट्रिएंट भेटतील ना 2x. वाय युनिट ऑफ न्यूट्रिएंट सॉरी वाय फॉर्डर 2 टाकतोय म्हणजे 1 इंटू वाय एवढे न्यूट्रिएंट ए भेटतील की नाही. मग न्यूट्रिएंट ए जे भेटलेत त्या ॲनिमलला दॅट शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 14. रिक्वायरमेंट इज 14 म्हणजे मिनिमम 14 तरी भेटलं पाहिजे. मग 14 पेक्षा जास्त भेटलं तरी काही प्रॉब्लेम आहे का? बिलकुल पण नाही. यानंतर आता न्यूट्रिएंट बीचं पहा बरं. फॉर्डर 1 बनवलं तर एक्स युनिट ऑफ सॉरी फॉर्डर 1 दिलं समजा तर 2 युनिट ऑफ न्यूट्रिएंट बी भेटतात. पण आपण फॉर्डर 1चेच एक्स युनिट टाकतोय म्हणजे खूप सारे फॉर्डर 1 टाकतोय. सो मग किती न्यूट्रिएंट भेटतील? 2x भेटतील. न्यूट्रिएंट बी किती भेटेल फॉर्डर नंबर 2 मधून? 3y इतका भेटेल. 3y. अँड दोघांचं ॲडिशन दॅट शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू 22 कारण की न्यूट्रिएंट बी हे 22 भेटले पाहिजे 22. आणि राहिला विषय न्यूट्रिएंट सीचा तर बघा तुम्ही इथे फॉर्डर 1 टाकला की 1 युनिट ऑफ न्यूट्रिएंट सी भेटतो. मग एक्स युनिट ऑफ फॉर्डर 1 टाकले तर 1 इंटू एक्स एवढे न्यूट्रिएंट सी भेटतात प्लस 1 इंटू वाय एवढे न्यूट्रिएंट सी हे फॉर्डर नंबर 2 मधून भेटतात. दॅट शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू 1. दॅट शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू वॉट? 1. तर हे असं आहे. दीज आर कन्स्ट्रेंट्स. बरं मला तुम्ही सांगा कॉस्टचा फॉर्म्युला सांगा बरं जरा. कॉस्ट किती असेल? हे बघा फॉर्डर 1ची कॉस्ट 3 रुपये पण एक्स युनिट ऑफ फॉर्डर 1 टाकताय म्हणजे 3x रुपीज लाईक गेले पाहिजे आपले. 3 रुपयाला एक आहे ना आपण असे एक्स युनिट टाकतोय ना म्हणजे 3x रुपीज गेले पाहिजे ना. अँड फॉर्डर 2चा कॉस्ट काय? 2 रुपये. बघा पण वाय युनिट ऑफ फॉर्डर 2 लाईक जर का टाकत असाल तर 2y इतका लाईक पैसा जाईल तुमचा कारण की फॉर्डर 2 एक टाकला की 2 रुपये जातात. मग वाय फॉर्डर 2 टाकले तर 2y एवढे पैसे जातात. सो धिस कॉस्ट. सो क्वेश्चन आपला असा बनला पाहिजे मिनिमाइज दिस कॉस्ट सबजेक्टेड टू हे असं लिहायचं दिस कन्स्टंट्स. आणि इथे एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 0 हे पण लिहायला विसरू नका. येस स्टुडंट्स समजलं सर्वांना? Yes, sir. ओके. जाऊ का पुढे? Yes. ओके. मुलांना क्वेश्चन रीड करा. चलो पहा बरं क्वेश्चन काय म्हणता क्वेश्चन. सी अ कंपनी मॅन्युफॅक्चर्स 2 टाइप्स ऑफ केमिकल ए अँड बी. हे बघा 2 टाईपची केमिकल ते बनवतोय कंपनी. केमिकल ए आणि केमिकल बी असं लाईक तो बनवतोय. ओके. केमिकल ए केमिकल बी बनवतोय तो. म्हणलं ठीक आहे. इच केमिकल रिक्वायर्स 2 टाइप्स ऑफ रॉ मटेरियल्स पी अँड क्यू. म्हणजे केमिकल एला पण आणि केमिकल बीला पण पी आणि क्यू हे रॉ मटेरियल्स लागतात. टेबल बिलो शोज नंबर ऑफ युनिट्स ऑफ पी अँड क्यू नाही का. नंबर ऑफ युनिट्स ऑफ पी अँड क्यू रिक्वायर्ड टू मॅन्युफॅक्चर युनिट ऑफ ए अँड बी. म्हणजे हे बघा केमिकल ए आणि केमिकल बी बनवण्यासाठी आपल्याकडे पी आणि क्यू असे रॉ मटेरियल लागतात नाही का. जसं की जेवण पण बनवण्यासाठी लागतात ना रॉ मटेरियल. पीठ लागतं, भाजी लागतं, तेल लागतं, काहीतरी जे काही लागत असेल ठीक आहे. सेम तसंच केमिकल ए बनवण्यासाठी पी आणि क्यू लागतं. तर केमिकल ए बनवण्यासाठी 3 युनिट्स ऑफ पी लागतं अँड 2 युनिट्स ऑफ क्यू लागतं. केमिकल बी बनवण्यासाठी 2 युनिट्स ऑफ पी लागतं अँड 5 युनिट्स ऑफ क्यू लागतं. बरोबर. पण पी हा रॉ मटेरियल जो आहे ना तो 120च अवेलेबल आहे आणि क्यू हा जो रॉ मटेरियल आहे ना तो 160 युनिट्सच अवेलेबल आहेत त्याच्या. बरोबर. मी म्हणलं ठीक आहे. आज जितकं काही अवेलेबल आहे त्याच्यातून आपल्याला बनवायचं आहे केमिकल ए केमिकल बी. पण किती पण बनवायचं का? नाही. असं काहीतरी बनवा की ते विकल्यानंतर प्रॉफिट मॅक्सिमम झालं पाहिजे. समजलं तुम्हाला? आपण असं काहीतरी बनवू की ते विकल्यानंतर प्रॉफिट हे आपल्याला मॅक्सिमम झालं पाहिजे. मी जरा विचार करतो. पहा काय
हा क्वेश्चन ना मी थोडंसं जास्त एक्सप्लेन करतो हवं तर, म्हणजे याच्यासाठी ग्राफ पण ड्रॉ करतो, म्हणजे आपण बघू, आपण चर्चा करू त्याच्यावरती थोडंसं. ठीक आहे. तर खाली काहीतरी म्हणतात रे ते, कंपनी गेट्स प्रॉफिट ऑफ 350 रुपीज आणि 400 रुपीज बाय सेलिंग 1 युनिट ऑफ ए अँड बी. म्हणजे केमिकल ए विकला ना की 350 रुपये प्रॉफिट, केमिकल बी विकला की 400 रुपये प्रॉफिट होतो मला. बरोबर. आता ते म्हणतात हाऊ मेनी युनिट्स ऑफ केमिकल ए अँड बी शुड बी मॅन्युफॅक्चर सो दॅट कंपनी गेट्स मॅक्सिमम प्रॉफिट म्हणे. फॉर्म्युलेट एलपीपी ॲज ओके, फॉर्म्युलेट प्रॉब्लेम ॲज एलपीपी टू मॅक्सिमाइज प्रॉफिट. आता पहा, मी तुम्हाला सांगतो आता हे व्यवस्थित. हे पण सांगतात की जे प्रोडक्शन केलं ना ते विकलं पण जातं म्हणे. बरोबर. आता बघा, आपण एक काम करू, आपण ना मॅक्सिमम प्रॉफिट आता काढूनच टाकू या पर्टिक्युलर क्वेश्चनसाठी. सी काय सांगतो पहा. पहिले तर ना लाईक थोडंसं क्वेश्चन बनवू आपण याचं व्यवस्थित. कंपनी मॅन्युफॅक्चर 2 टाईप्स ऑफ केमिकल्स ए अँड बी. मी असं म्हणू का, केमिकल ए किती बनवायचं रे, लेट एक्स युनिट ऑफ केमिकल ए बनवूया आपण, अँड वाय युनिट ऑफ केमिकल बी बनवूया. नाही का बनवू, आता माहीत नाही किती बनवायचं, काय माहिती, बट एक्स युनिट ऑफ केमिकल ए बनवू आणि वाय युनिट ऑफ केमिकल बी बनवू आपण. मी म्हटलं ठीक आहे. आता सांगा रॉ मटेरियल पी. हे पहा, केमिकल ए बनवलं की 3 युनिट ऑफ पी लागतं. अबे पण एक्स केमिकल ए बनवता म्हणजे 3 × एक्स एवढे पी लागतील, 3 × एक्स एवढे पी लागतील. केमिकल बी बनवलं की 2 युनिट ऑफ पी लागतं, बट वाय केमिकल बी बनवलं की 2y इतके युनिट्स ऑफ पी लागतात. म्हणलं ओके, बट या दोघांचं जे ॲडिशन आहे ना, दॅट शुड बी लेसर दॅन इक्वल टू 120, कारण की पीची अवेलेबिलिटी जी आहे ती 120च आहे. मग केमिकल ए आणि केमिकल बी बनवण्यासाठी जो पी लागणार आहे ना तो 120 किंवा 120 पेक्षा कमी असला पाहिजे, कारण की अवेलेबलच तर नाही आहे, काय करणार. पुढे केमिकल रॉ मटेरियल क्यूचं बघा बरं जरा. ए बनवायचं असेल तर 2 युनिट्स ऑफ रॉ मटेरियल लागतं क्यूचं, पण एक्स युनिट ऑफ ए बनवत असाल तर 2x इतका इतका रॉ मटेरियल क्यू लागतो आपल्याला. प्लस रॉ मटेरियल क्यू तर बी बनवण्यासाठी पण लागतो रे. एक बी बनवलं की 5 लागतं रॉ मटेरियल क्यू, पण असे वाय बी बनवले तर 5y इतके रॉ मटेरियल लागतात क्यूचे. किती 5y एवढे लागतात. तर जे क्यू लागलेलं आहे ना दॅट शुड बी लेसर दॅन ऑर इक्वल टू 160, कारण क्यूची अवेलेबिलिटी ही 160ची आहे. तर हे असं असलं पाहिजे, 2x + 5y लेस दॅन इक्वल टू 160. हे मी हवं तर साईडला लिहितो. 2x + 5y शुड बी लेस दॅन इक्वल टू 160. बरोबर. हवं तर पुढे असं पण लिहू शकतो आपण की x ग्रेटर दॅन इक्वल टू 0 अँड y ग्रेटर दॅन इक्वल टू 0. बरोबरच ना, की जे तुम्ही केमिकल बनवतात ते एक तर 0 किंवा 0 पेक्षा जास्त बनवा. केमिकल बी जो बनवतात तो 0 किंवा 0 पेक्षा जास्त बनवा. निगेटिव्ह केमिकल बनवून थोडी ना काही अर्थ. बर, कन्सर्न मला आता परत हाच आहे की प्रॉफिट ते म्हणतंय की केमिकल ए विकला की 350 प्रॉफिट, केमिकल बी विकला की 400 प्रॉफिट. हे पहा, 350 विकलं की एक विकलं की 350 प्रॉफिट. मग असे एक्स बनवतोय तर 350x एवढं प्रॉफिट. बरोबर. केमिकल बी विकलं की 400 प्रॉफिट, पण असे वाय बनवतोय ना मी, वाय केमिकल बी बनवतोय म्हणजे 400y एवढा प्रॉफिट. सो दिस प्रॉफिटचं इक्वेशन आहे. कुणाचं इक्वेशन मुलांना? हा प्रॉफिटचं इक्वेशन. तर ही गोष्ट मॅक्सिमाइज झाली पाहिजे. पूर्ण संबंध तुम्हाला इतकं लक्षात ठेवायचं आहे. एक्स काय आहे तर एक्स म्हणजे केमिकल ए किती बनवतात, 5 बनवतात, 10 बनवतात, 20 बनवतात की 100 बनवतात, तो म्हणजे एक्स. केमिकल की बी किती बनवतात, 40 बनवतात, 50 बनवतात, तो म्हणजे वाय. आता हा क्वेश्चन मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. पहा यार, हे काय करत असतो रे आपण, 3x ला 3x + 2y ला 2y इक्वल टू लिहितो ना डायरेक्टली पहिले. मग 3x डिवाइड बाय 120 प्लस 2y डिवाइड बाय 120 इज इक्वल टू 1, म्हणजे x डिवाइड बाय 40 प्लस y डिवाइड बाय 60 इज इक्वल टू किती बनतो मुलांना, 1. म्हणलं ओके. आता पहा 2x + 5y इज इक्वल टू 160 करायचं सरळ सरळ. 160 कडून डिवाइड झाला. सो 2x डिवाइड बाय 160 प्लस 5y डिवाइड बाय 160 इज इक्वल टू 160 बाय 161 आहे ना असंही.
सो एक्स डिवाइड बाय 80 प्लस वाय डिवाइड बाय किती बनतो यार हा 32 का इज इक्वल टू 1. हा दुसरा लाईन झाला. आता मी काय करतो जरा बघा काय. आपण ना हे थोडंसं ग्राफ ड्रॉ करू आता व्यवस्थित. हवं तर हे मिटतो मी एक्स ग्रेटर दॅन 0 हे लक्षात ठेवा फक्त नाही का. सी चलो असं मी प्लॉट करतो इथं. खाली 60 40 60 80पर्यंत जायचं नाही का. तर काय केलं पाहिजे मला असं वाटतं 10चा हे करा बाबा इंटरवल 10 20 30 40 थोडंसं 80पर्यंत जाणे अवघड आहे. थोडंसं जवळजवळ करतो 10 20 30 40 50 60 70 अँड देन 80. सेम वाय ॲक्सिसवरती पण मी सेम करतो 10चा इंटरवल 10 20 30 40 50 60 देन 70 अँड देन 80. आता बघा पहिली जी लाईन आहे ना आपली एक्सच्या खालती 40 आणि वायच्या खालती 60. हे बघा एक्सच्या खालती 40 इथे 40 आणि वायच्या खालती 60 हे अशी नाही का. यांना करू का मी जॉईन जरा. असं जॉईन केलं मी समजलं. तर इथे सिम्बॉल बघतोय मी लेसर दॅन मीन्स टुवर्ड्स ओरिजिन जस्ट इथे ड्रॉ करून ठेवतो. आता चला दुसरी लाईन पहा बरं. एक्सच्या खालती 80 वायच्या खालती 32. एक्सच्या खालती पहा 80 आणि वायच्या खालती 32 म्हणजे इथे असेल कुठेतरी 30च्या थोडंसं पुढे नाही का. तर 30 आणि 80 असं एक जॉईन करतो मी. इव्हन तुम्ही पाहाल ना तर या लाईनच्या पण खालतीच आहे बरं. या लाईनच्या पण इकडे आणि या लाईनच्या पण इकडेच. इथे लेसर दॅनच आहे ना शेवटी. मग आता एरिया कोणता हायलाईट करायचा आय होप तुम्हाला समजलं असेल. तर एरिया आपल्याला हा वाला एरिया हायलाईट करायला लागतो. आता तो एरिया मी कोणत्या कलरनी करतो पहा रेड कलरने हायलाईट करतो हा वाला बरोबर. तर मुलांना हा तो एरिया आहे आपला जर आपण आता इथे हायलाईट केलेला आहे बरोबर. हा एरिया काय रिप्रेझेंट करतो तर मी तुम्हाला सांगतो बा थोडंसं थिंक करा काय तुम्ही पण. या एरियामध्ये एक असा पॉईंट मिळतो आपल्याला जिथे की एक्सची व्हॅल्यू किती आहे रे 20 आणि वायची व्हॅल्यू 10 आहे. किती 20,10. एक्सची व्हॅल्यू 20. भाऊ एक्स म्हणजे काय जरा विचार करा. एक्स म्हणजे काय. एक्स म्हणजे केमिकल ए म्हणजे 20 केमिकल ए बनवा अँड 10 केमिकल बी बनवा. किंवा ते आपल्याला असं सांगतात की हे फिजिबल रिजन ॲक्च्युली. फिजिबल रिजन याचा अर्थ काय माहिती का की 20 केमिकल ए अँड 10 केमिकल बी हे एवढं बनवू शकतो आपण. एवढं बनवू शकतो असा याचा अर्थ. ठीक आहे. बनू तर काही शकतो रे. इव्हन हा पण पॉईंट पहा बरं. हा पॉईंट काय एक्सची व्हॅल्यू 10 आहे आणि वायची व्हॅल्यू 20 आहे. तुम्हाला हे दिसतंय ना सर्व व्यवस्थित. म्हणजे हा पॉईंट काय सांगतो आपल्याला की 10 केमिकल ए अँड 20 केमिकल बी बनवू शकतो. अरे बनवायला तर खूप बनवू शकतो रे. आणखीन एक केमिकल ए एक केमिकल बी पण बनवू शकतो. सब्जेक्टेड टू दीज कन्स्ट्रेंट्स म्हणजे हे पी आणि क्यू हे रॉ मटेरियल जे होते ना त्यांच्या अवेलेबिलिटीनुसार हा जो एरिया मी इथे हायलाईट केला आहे एवढे केमिकल ए आणि केमिकल बी बनवू शकतात. समजा कोणी कंपनीवाला आला आपल्याकडे आणि तो आपल्याला हे सर्व त्याची कथा सांगतोय. तो सांगतोय आपल्याला की यार मी आता केमिकल ए आणि केमिकल बी बनवीन त्यासाठी पी आणि क्यू लागतं असं असं लागतं आणि एवढं एवढं अवेलेबल आहे. तर आपण काय करतो त्याला हे फिजिबल सोल्युशन सांगतो की बाबा या एरियामध्ये जे काही आहे ना नाही का तेवढं बनवतो बिनधास्त. मग तुला वाटेल ते बनव. समजा आता इथे एक पॉईंट आहे बघा. हा पॉईंट कोणता रे मुलांना 30,10 आहे ना. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 30 वायची व्हॅल्यू 10 म्हणजे 30 केमिकल ए आणि 10 केमिकल बी बनवा. दाखवू बनवून पहा. 30 केमिकल ए बनवलं 30 तर 30 इंटू 3 90. पी किती लागले 90 लागले. 10 केमिकल बी बनवलं तर 10 इंटू 2 20 किती झाले 110. अरे पण 120 अवेलेबल आहे म्हणजे 110 लागलं तर चालतं ना काही प्रॉब्लेम नाही आहे बरोबर. आता बघा 30 केमिकल ए बनवलं तर क्यू किती लागतात 60 लागतात. 10 केमिकल बी बनवलं तर 10 इंटू 5 किती 50 म्हणजे 110 लागलं. अरे पण 160 आहेत अवेलेबल सो पॉसिबल आहे बनवू शकतो एवढं आपण.
सो किती केमिकल ए आणि किती केमिकल बी बनवू शकतो आपण आपल्या एंडवरती, हे बेसिकली या एरिया वरतून समजतं आपल्याला. नाही, एवढे बनवू शकतो, पण बनवायचे किती हा वेगळा क्वेश्चन आहे. असे काहीतरी बनवा की प्रॉफिट मॅक्सिमम झाला पाहिजे. पण आता केमिकल ए विकलं की 350 प्रॉफिट आहे, मग एक्स केमिकल ए बनवलं सो 350 एक्स एवढा प्रॉफिट आहे. केमिकल बी बनवलं की वाय वाय 400 प्रॉफिट आहे. सो वाय केमिकल बी बनवलं सो 400 वाय एवढा प्रॉफिट आहे. नाही का? तर हा प्रॉफिट आहे. म्हणजे आता असं काहीतरी एक्स आणि वायचा व्हॅल्यू लाईक तुम्ही चूज करा की हा प्रॉफिट मॅक्सिमम बनला पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त प्रॉफिट लाईक झाला पाहिजे आपल्याला. असं काहीतरी सोल्युशन द्यायचं आपल्याला, बरोबर. तर ठीक आहे यार, मी म्हणलं ओके. आता एक कॉर्नर पॉईंट मेथड म्हणून एक थिअरम आहे. काय आहे सांगतो आता, पहा लक्षात काय सांगतो की प्रॉफिट जर का तुम्हाला मॅक्सिमम करायचं असेल ना, ऑप्टिमम करायचं असेल, मॅक्सिमम किंवा मिनिमम करायचं असेल प्रॉफिट, किंवा मे बी कॉस्ट मिनिमम करायचं असेल, तर हा जो एरिया असतो ना आपला फिजिबल एरिया, त्याचे जे कॉर्नर पॉईंट्स आहेत ना, कॉर्नर पॉईंट्स कॉर्नर पॉईंट्स कॉर्नर पॉईंट्स कॉर्नर पॉईंट्स, हे जे 4 कॉर्नर पॉईंट्स आहेत ना, तर 4 मधला कोणता तरी एक कॉर्नर पॉईंट हा मॅक्सिमम प्रॉफिट देत असतो. हा बेसिकली थिअरमच आहे या टॉपिकमध्ये की फिजिबल रिजनचा कॉर्नर पॉईंट जो आहे इट गिव्ज ऑप्टिमम सोल्युशन. कॉर्नर पॉइंट्स ऑफ फिजिबल रिजन गिव्ज ऑप्टिमम सोल्युशन. ऑप्टिमम मीन्स मॅक्सिमम किंवा मिनिमम. ओके, सो मॅक्सिमम किंवा मिनिमम लाईक व्हॅल्यू पाहिजे असेल ना तुम्हाला, जसं की इथं आता मॅक्सिमम व्हॅल्यू पाहिजे मला, प्रॉफिटचा मॅक्सिमम व्हॅल्यू पाहिजे. कारण की तुम्ही जर काही कंपनी रन करत असाल तर तुम्हाला पण वाटेल ना की प्रॉफिट मॅक्सिमम झाला पाहिजे. तर मग विथ गिव्हन कन्स्टन्स, म्हणजे हे रॉ मटेरियल तर एवढेच आहेत, तर मग केमिकल ए केमिकल बी किती बनवू सो दॅट ते विकल्यानंतर प्रॉफिट मॅक्सिमम झाला पाहिजे, हा आपला मेन क्वेश्चन. आणि मी आता तुम्हाला काय सांगितलं मुलांना की कॉर्नर पॉईंटच मॅक्सिमम प्रॉफिट देत असतो. तर सर्व कॉर्नर पॉईंट शोधायचे. हे बघा, हा कॉर्नर पॉईंट जो आहे ना, हा वाला कॉर्नर पॉईंट तो आहे 40,0. हा कॉर्नर पॉईंट जो आहे ना, हा आहे 0,30. हा जो कॉर्नर पॉईंट आहे हा आहे 0,0. आणि राहतो विषय फक्त हा कॉर्नर पॉईंटचा. हा तर 2 लाईनचा इंटरसेक्शन आहे. या दोन्ही लाईनचे इक्वेशन माहिती आहेत ना आपल्याला. हे बघा, पहिली लाईन कोणती आहे, 3x + 2y = 120. ही दुसरी लाईन कोणती रे बाबा, 2x + 5y = 160. तुम्हाला हे 2 लाईन होतात का सॉल्व. पहिल्याला 2 नी मल्टिप्लाय करा म्हणजे 6x + 4y = 240. दुसऱ्याला 3 नी मल्टिप्लाय करा, 6x + 15y = 480. करा दोघांना मायनस 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 कॅन्सल. 4y - 15y is -11y. आणि हे पण जर का तुम्ही मायनस कराल ना, हे वरती 250 होता ना रे, सॉरी 240 होता ना, सो काय बनेल हा -240 समथिंग बनेल. सो मायनस मायनस विल गेट कॅन्सल हिअर. सो वायचं व्हॅल्यू काय बनेल, 240 / 11 बनेल. जरा चेक करा बरं मुलांना, करेक्ट करतोय का मी की काही रॉंग केलं. वायची व्हॅल्यू 240/11. कोणी मला एक्सची व्हॅल्यू सांगू शकेल का. एक्सची व्हॅल्यू कोणी सांगू शकेल का कॅल्क्युलेशन करून. इंटरसेक्शन पॉईंट शोधायचा ना तुम्हाला, शोधा बरं. येस भाई. अबे करतायत की लाईक तुम्ही नोटबुक वगैरे काढून बसलायत की नाही. किती वेळ झाला विचारतो मी एक्सचा व्हॅल्यू. तुम्हाला वाटत असेल हे सांगेल किंवा ते सांगेल. स्वतः सांगा तुम्ही कॅल्क्युलेट करून व्हॅल्यू ऑफ एक्स, त्या इंटरसेक्शन पॉईंटचा व्हॅल्यू ऑफ एक्स. अवघड आहे. काही रॉंग केलं का मी कॅल्क्युलेशन. कोणता वायचा व्हॅल्यू हा चुकीचा आहे का. अबे या 2 इक्वेशनला सॉल्व करायचं आहे म्हणजे इंटरसेक्शन पॉईंट निघतो. हा इक्वेशन काय होता,
3x प्लस 2y इज टू 120. हा इक्वेशन काय होता? 2x प्लस 5y इज टू 160. आता एक्सची व्हॅल्यू शोधण्यासाठी वायला बेसिकली याला 5ने मल्टिप्लाय करा हवं तर, म्हणजे हा 10y बनतो आणि याला 2ने करा. 280/11. 280/11 का? ठीक आहे, 280/11. आता मी तुम्हाला काय सांगतो माहिती का, की एवढे केमिकल ए बनवा आणि एवढे केमिकल बी बनवा. पण आयडियली कसं झालं आता हे, की ॲक्च्युली हे नंबर आला पाहिजे होता ॲक्च्युली प्रॉपर, नाही का? पण 280/11 हा कोणता नंबर आहे का? नाही आहे. तो पॉईंटमध्ये येतो ना समथिंग. मग तुम्ही म्हणाल की लाईक सर पॉईंटमध्ये कसे बनवायचे केमिकल ए केमिकल बी? ठीक आहे ना, हा क्वेश्चनचा थोडासा ड्रॉबॅक आहे, किंवा मी म्हणेन क्वेश्चनचा ड्रॉबॅक नाही आहे. क्वेश्चन तर नॉर्मली असंच असणार. प्रॅक्टिकली जर का तुम्ही थिंक कराल बरोबर, तर कन्स्ट्रेंट तर असे असू शकतात. तर मग या जवळपासचा जर का पॉईंट असेल कोणता दुसरा, जसं की हे डिव्हिजन कराल तर लाईक काहीतरी भेटेल ना तुम्हाला बरोबर, तर त्याच्या जवळपासचा कोणता पॉईंट असेल तर मे बी तो मॅक्सिमम व्हॅल्यू देईल. बट ठीक आहे, सध्या तरी लाईक सिलेबस वाईज जर का जायचं असेल तर आपल्या हातात तर हेच सर्व कॉर्नर पॉईंट्स आहेत बरोबर. तर यांचाच विचार करायचा आपल्याला सर्व बरोबर. आता कोणता कॉर्नर पॉईंट मॅक्सिमम व्हॅल्यू देतो आपल्याला हे पाहायचं. तर पहिला कॉर्नर पॉईंट आपल्याला काय सांगतो, की 0 केमिकल ए बनवा आणि 30 केमिकल बी बनवा. टाका इथे 0 टाका, 0 झालं. 30 टाका, किती होतो? 12,000 होतो की नाही? याचा प्रॉफिट जो आहे ना तो झाला 12,000. म्हणलं ओके, चला आता हे टाका 40,0 टाका, 40 टाका 40. यार 40 इंटू 350 किती बनतं रे? 14,000 बनतो होते. आणि हा 0 नाही का, हा आपल्याला 14,000 प्रॉफिट देतो. आणि जर का 0 टाकाल ना तुम्ही तर 0च प्रॉफिट आहे, सोडून द्या. आता हे जर का तुम्ही टाकाल हे 280/11 आणि 240/11, चलो टाका 280/11 आणि 240/11 आणि टाकून मला जरा कॅल्क्युलेशन सांगा बरं किती बनतं. करा. हे इथे टाका आणि हे इथे टाका आणि कॅल्क्युलेशन कळवा मला. 280 इंटू 350 98,000 म्हटलं. हा 98,000 प्लस 240 इंटू लाईक 400 हे 96,000 म्हणतं. डिवाइड बाय 11 करायचं बरोबर ना, डिवाइड बाय 11. तर हे केल्यानंतर ना हे व्हॅल्यू किती बनतो माहिती का? 17,636 समथिंग बनतं, 17,000. मग आता 12,000 मोठा, 14,000 मोठा की हा मोठा? 17,000 मोठा. सो दिस इज द मॅक्सिमम प्रॉफिट. 17,636 इज द मॅक्सिमम प्रॉफिट. याच्यापेक्षा जास्त प्रॉफिट नाही होऊ शकत, तुम्ही काही करा. हाच मॅक्सिमम प्रॉफिट आहे. हे पहा, आजच्या लेक्चरमधून आपण काय शिकलोय माहिती का, की प्रॉफिट मॅक्सिमम किंवा मिनिमम, की प्रॉफिट मॅक्सिमम किंवा कॉस्ट मिनिमम, नाही का. ऑप्टिमम सोल्युशन जर का शोधायचं असेल, म्हणजे एखाद्या गोष्टीचं ऑप्टिमम सोल्युशन शोधायचं असेल, जसं की सेकंड क्वेश्चनमध्ये तर कॅटल ब्रीडिंग फॉर्म होता ना, त्याचं कॉस्ट लागत होता ना, बहुतेक पैसे लागायचे त्यांना खाऊ घालायला. तर मग तो जो कॉस्ट आहे तो कॉस्ट मिनिमम झाला पाहिजे, नाही का. कॉस्ट मिनिमाइज केलं पाहिजे आपण. प्रॉफिट मॅक्सिमाइज केलं पाहिजे बट कॉस्ट मिनिमाइज केलं पाहिजे, बरोबर की नाही. तर हे असं आहे. सो मॅक्सिमम प्रॉफिट इज गाईज 17,636 आणि मॅक्सिमम प्रॉफिट कुठे येतो माहिती का? इथे एवढे केमिकल ए आणि एवढे केमिकल बी बनवलं की मॅक्सिमम प्रॉफिट येतो. आता क्वेश्चनमध्ये जर का लाईक व्हॅल्यूज असं असलं असतं की हे जर का प्रॉपर नंबर बनलं असतं तर आणखीन थोडंसं बरं दिसलं असतं ॲक्च्युली हे सर्व. पण ठीक आहे, अनफॉर्च्युनेटली लाईक क्वेश्चन हा असा थोडासा होता. ओके, काही समजलं का रे तुम्हाला? जाऊ का पुढे? कॉर्नर पॉइंट्सच मॅक्सिमम देणार का? हो, कॉर्नर पॉईंट्सच मॅक्सिमम व्हॅल्यू देतो. आणि मिनिमम साठी? मिनिमम साठी पण कॉर्नर पॉईंट्स. काय होतं माहिती का, जर हे पहा तुम्ही थोडंसं याच्याबद्दल थिंक करा. आपण याच्याबद्दल थोडंसं आणखीन टाइम इन्व्हेस्ट करू. हवं तर आपण पुढचं बहुतेक क्वेश्चन घेणार नाही, एवढाच क्वेश्चन घेऊ. पहा मी तुम्हाला काय सांगतो बघा, हे तुम्हाला पटतं का बघा काय. तर आता मी तुम्हाला हे सांगतोय की ही लाईन जी आहे, ही लाईन जी आहे 80 आणि 30 ची लाईन होती नाही का ती. 80 आणि 30 म्हणजे 80 आणि 32 म्हणजे होती ही लाईन होती नाही का ती. कोणती लाईन होती? 2x + 5y = 160 वाली, बरोबर.
यार 2x प्लस 5y इज टू 160 म्हणजे काय रे, कुठून आला हे? जरा विचार करतोय मी तर तो बहुतेक इथे 160 इथे दिसतो, सो इथून आला. म्हणजे बहुतेक रॉ मटेरियल क्यू बद्दल बोलतात ते. हे पहा, एक्स युनिट ऑफ केमिकल ए बनवलं तर 2x एवढा रॉ मटेरियल क्यू लागला की नाही, 2x रॉ मटेरियल लागला की नाही. वाय युनिट ऑफ केमिकल बी बनवलं तर 5y एवढं रॉ मटेरियल क्यू लागला की नाही, 5y. सो हे क्यू लागण्याची क्वांटिटी आहे ही, बरोबर. मला काय म्हणायचं आहे की ही जी लाईन आहे, ही लाईन या लाईनवरती जर कोणताही पॉईंट याच्यावरती टाकाल तर हे 160 येणार, म्हणजे लाईक सॅटिस्फाय होणार की नाही. म्हणजे या लाईनवरती काहीही बनवा, एक्स आणि वायचा व्हॅल्यू काहीही घ्या या लाईनवरती, तेवढे केमिकल ए आणि केमिकल बी बनवलं ना तर तुमचा रॉ मटेरियल क्यू जो आहे तो 160च्या 160 युटिलाइज होतो. आणि या लाईनचं जर का खालती नाही का इथलं जर का कोणता पॉईंट घ्याल तर रॉ मटेरियल राहतो तो, बरोबर. यानंतर आज ज्यावेळेस तुम्ही या लाईनचा विचार कराल, तुम्ही या लाईनचा विचार कराल तर ही लाईन काय आहे, तर मला असं वाटतं की ही लाईन म्हणजे 60 आणि 40 वाली लाईन होती नाही का. हे पहा बरं, 60 आणि 40 वाली लाईन म्हणजे ही लाईन कोणती लाईन, 3x प्लस 2y इज टू 120 वाली लाईन, बरोबर ना. ती रॉ मटेरियल पीची लाईन होती. पहा ना, 3x दिसतं का, हे 3x प्लस 2y इज टू 120 वाला लाईन आहे. सो रॉ मटेरियल पी चा हा लाईन होता बेसिकली नाही का. आता या लाईनवरतीचा कोणताही पॉईंट, मुलांनो या लाईनवरतीचा कोणताही पॉईंट या इक्वेशनला सॅटिस्फाय करेल, 100% करेल. म्हणजे या लाईनवरतीचा कोणताही एक्स आणि वायचा व्हॅल्यू घेतला आणि तेवढे लाईक केमिकल ए आणि केमिकल बी बनवले तर रॉ मटेरियल पी युटिलाइज होईल. मला तुम्ही एक गोष्ट सांगा, प्रॉफिट मॅक्सिमाइज करण्यासाठी केमिकल ए आणि केमिकल बी जास्तीत जास्त बनले पाहिजे. म्हणजे रॉ मटेरियलचा पूर्णपणे यूज झाला पाहिजे, थोडंसं सुद्धा वेस्ट नाही गेलं पाहिजे रॉ मटेरियल. आता ही लाईन काय करते माहिती का, रॉ मटेरियल पीला युटिलाइज करते पूर्णपणे आणि ही लाईन रॉ मटेरियल क्यूला युटिलाइज करते. मग हा जो पॉईंट आहे ना इंटरसेक्शन आला, हा इंटरसेक्शन पॉईंट तो दोघांवरती आहे. मग या पॉईंटवरती काय होतं माहिती का, रॉ मटेरियल पी पण पूर्णपणे युटिलाइज होतं आणि रॉ मटेरियल क्यू पण पूर्णपणे युटिलाइज होतं, असा तो पॉईंट आहे. म्हणून तिथे मॅक्सिमम व्हॅल्यू आलेली तुमच्या माहितीच. हे बेसिक फंड आहे त्याच्यामागे. पण प्रत्येक वेळेस गरजेचं नाही की इथेच मॅक्सिमम मिळेल, कधी कधी इथे पण मॅक्सिमम येऊ शकतं. लाईक असे क्वेश्चन्स आहेत पुढे जाऊन किंवा असे लाईक कंडिशन्स बनू शकतात. पण सध्यासाठी मला असं वाटतं की हे समजून घ्या तुम्ही की या कॉर्नर पॉईंटलाच मॅक्सिमम व्हॅल्यू का आलाय माहिती का, कारण की त्या पॉईंटवरती रॉ मटेरियल पी आणि क्यू दोघे पण पूर्णपणे युटिलाइज झाले, म्हणजे काहीच शिल्लक नाही आता, म्हणून त्या पॉईंटवरती मॅक्सिमम आहे. बरं, तुम्हाला हे लॉजिक समजलं का मी आत्ता जे बोललो ते? येस खरंच समजलं की उगाच येस म्हणता? समजलं. समज. पण नसेल समजलं तर मला असं वाटतं की हे जरा बघा बरं 2-3 वेळेस. हा जो व्हिडिओ आहे ना हा तुम्ही थोडंसं पहा, 2-3-4 वेळेस पहा, समजेपर्यंत पहा. ठीक आहे. हे पहा रे मुलांना, आजच्या लेक्चरमध्ये मी बेसिकली हे 3च सम घेतो, पुढे काही जात नाही आहे. उद्या आणि बहुतेक परवाच्या लेक्चरमध्ये हे कुठे एक्सरसाइज संपेल, मे बी अदरवाईज ट्राय करू की उद्याच्या लेक्चरमध्ये हे संपू, कारण की मोठी आहे तशी, बरोबर. तर उद्याच्या लेक्चरमध्ये क्वेश्चन 4, क्वेश्चन 5, क्वेश्चन 6, 7, 8 हे सर्व आपण आणि क्वेश्चन 9 हे एवढे क्वेश्चन करण्याचा ट्राय करूया. आज थोडंसं लवकर सोडतोय जस्ट बिकॉज लाईक या वीकमध्ये थोडंसं क्लासवरून लाईक लेक्चर घेतोय, कारण की पॅरेंट्स टीचर मीटिंग आहे ऑफलाईनमध्ये, तर थोडंसं लवकर सोडतोय, जस्ट एक 5 ते 10 मिनिट. ठीक आहे, म्हणजे मीटिंग यापूर्वीच होती, त्याच्यानंतर लेक्चर घेतोय आणि आत्ता बेसिकली घरी निघायला लागेल. ठीक आहे, तर भेटू मग आपण उद्या सेम टाईमला 9-5. काल ॲक्च्युली PTM एक्सटेंड झाल्यामुळे लेक्चर नाही झालं, बट आज करेक्ट टाईमवरती एंड केलं. यस तनिष, रेकॉर्डिंग लगेच पाठवतो इन्स्टंटली.